सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते. महाराष्ट्रासाठी आपण 80,000 कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रात आपण आणू शकलो 4 दिवसामध्ये. गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणलेली आहे. तेवढेच रोजगार आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत होतो आणि महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करू. जसं मी सांगितलं, कोविडचा काळ आपण सर्वांनी अजून जवळून बघितलं. म्हणजे मी असेल, तुम्ही असेल, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की आतापर्यंत आपण सगळ्यांना सांगायचो की मास्क लावून फिरा. ह्या आजूबाजूलाच, मला वाटतं शाखेच्या बाजूलाच मी एकदा दोनदा लसीकरणासाठी आलेलो आहे. कोवॅक्सिन असेल, इतर काही असेल, आपण ह्या सगळ्या गोष्टी करत होतो, फवारणी करत होतो. कोविडमध्ये देखील जम्बो हॉस्पिटलचं आपण उभारायला पहिलं राज्य असो या देशातलं आणि पहिलं शहर असो या देशातलं, कदाचित आशिया खंडामधलं पहिलं शहर असो जिथे आपण जम्बो हॉस्पिटल्स उभारलेले होते. डॉक्टर्स आपल्या समोर होते, सोबत होते, नर्सेस होते. सगळ्या माणसांसाठी, प्रत्येक नागरिकासाठी उद्धव साहेब टीव्हीवर यायचे, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या घरातला माणूस कोणीतरी बोलत आहे असं वाटत होतं. मग हे सगळं चांगलं चाललं होतं तेव्हा नक्की काय बिघडलं असं, किंवा काय आपली चूक झाली की ह्या 40 लोकांना वाटलं की नाही आता शिवसेना फोडायला पाहिजे आणि आपण गद्दारी करायला पाहिजे. काय फुटलं, काय नक्की चुकलं आपलं? म्हणजे जर माहीमचंच म्हणायचं झालं तर अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो जिथे कामं मी केलीत, पण आपण कधी, शिवसेनेची आपली संस्कृती आहे की मीपणा म्हणून आपण कधी बोलत नाही आणि आपण बोलत असतो. शिवसेनेने आपण कामं केली होती, पण मी माझ्या नावाची पाटी देखील लावली नाही की हे माझ्यामुळे झालेलं. किती गोष्टी सांगू शकतो तुम्हाला. आपलं स्वामी विवेकानंद उद्यान जे इथे बाजूला आहे त्याच्या बाजूलाच एक ग्राउंड आहे, मातीचं मैदान आहे. ते आपण तिथे, मला वाटतं एक पाईपलाईन खालून जाते म्हणून ते ग्राउंड अनेक वर्ष बंद होतं. काही महिने तर बंद होतच. मी त्यावेळी महापौरांना फोन लावला होता, एमसीना फोन लावला होता. त्यांना सांगितलं ते उघडलं पाहिजे. तिथे अनेक मुलं मुली खेळत असतात, लग्न समारंभ चालतात, अनेक इकडचे स्थानिकांचे वेगवेगळे समारंभ असतात. ते उघडलं पाहिजे. उघडलं तरच. पण त्याच्याही पुढे जाऊन शिवाजी पार्क सारखा आपण कट्टा केला. जी भिंत होती मला वाटतं 9 की 10 फुटाची, ती मोडून आपण तिथे ग्रिल केलं आणि आत बाहेर चांगलं दिसू शकतं असं ते मातीचं मोठं मैदान केलेलं आहे. रेती बंदर, म्हणजे तुम्ही इथे अनेक वर्ष राहत असाल, रेती बंदरची काय हाल झालेला तुम्हाला माहिती आहे का? बघितलं होतं आपण. अनेक, म्हणजे किती वर्ष तिथे कचरा पडलेला होता. रेती जी होती रेती बंदर मधली तीच नाहीशी झालेली. पाणी यायचा, कचरा होता, घाण पडलेली होती, बांबू होते, कुठून कुठून ते कन्स्ट्रक्शनचे सगळं सामान तिथे आणून पाडलं होतं. मी स्वतः तिथे सकाळी 2-3 वाजता 6 वाजता गेलो, 2-3दा गेलो. मला वाटतं वैद्यसाहेब आपण देखील होतं. आपण स्थानिक आमदारांना 2-3 वेळा प्रयत्न केला विचारायचा, पण त्यांना काही तेवढं फारसं इंटरेस्ट नव्हतं की काय होतं. ठीक आहे बघू, बिल्डिंग बनत नाहीये ना तर काही आले. मग उद्घाटनाला बोलवलं होतं, पण तो टावर असेल, ते रेती बंदर असेल, तिथे बाजूला माहीमच्या किल्ल्यामध्ये मला वाटतं 267 घराणी आहेत. त्यांच्यासाठी आपण घरं पण आपण अलॉट करून घेतली होती. आणि तो माहीमचा किल्ला जर आज आपलं सरकार असतं तर आतापर्यंत आपण स्वच्छ करून तो माहीमच्या किल्ल्यामध्ये पर्यटनासाठी आपण तो खुला करून दिला असता आणि स्थानिक नागरिकांना तिथे रोजगार उपलब्ध करून दिला असता. हा जो आपलं जे वीर सावरकर मार्ग आहे, जो आपला तो कॉजवे आहे, कॉजवे अशा परिस्थितीत आलेला आहे की तो कधी थोडा डगमगीत झालेला आहे. रिपेअरची गरज आहे. गेले 3-4 वर्ष मुंबई महानगरपालिका पाठपुरावा करत होतं, मॅनग्रोव्ह खात्याबरोबर, आपलं कांदळवन खातं त्याच्याबरोबर पाठपुरावा करत होतं की आम्ही कधी ह्याचं रिपेअर घेऊ शकतो, कधी रिपेअर घेऊ शकतो. 4 वर्षाची परवानगी मिळाली नाही. ती आम्ही सगळ्यांनी एका बैठकीत बसून ती परवानगी मिळवून दिली होती आणि ह्या पावसाळ्यानंतर ह्याचं रिपेअर सुरू होणार आहे. पुढे जाऊन छत्रपती शिवाजी पार्क जे मैदान आहे आपलं, त्या मैदानात देखील अनेकांनी टीका केलेली की रेन वॉटर हार्वेस्टिंग कधी होणार, मैदान हिरवगार दिसणार की नाही. आणि ते कठीण आहे कारण तिकडची वर्दळ एवढी आहे, एवढे लोक तिथे खेळत असतात, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, आपल्या सभा होत असतात, अनेक लोक तिथे चालत असतात, धावत असतात. ते हिरवगार करणं हे अक्षरशः कठीण होतं, पण ते कठीण काम देखील आपण करून घेतो. माता रमाबाई आंबेडकर व्ह्यूइंग डेक जो आहे तो देखील आपण केलेला आहे. कितीतरी गोष्टी ह्या दादरमध्ये, माहीममध्ये आपण ज्या केल्या त्या पूर्ण मुंबईमधून बघायला येतात लोक की हे कसं झालं. तो व्ह्यूइंग डेक आता आपण वाळकेश्वरला केलेला आहे आणि 40 ठिकाणी आपण करणार होतो, त्याच्यासाठी फंड देखील दिले. पण ह्या गोष्टींकडे कुठेही लक्ष न देता ह्या गद्दारांच्या मनात काय नक्की सुचलं की मुंबई जी पुढे चाललेली, महाराष्ट्र जो पुढे चाललेला, ते बिघडवायचं कसं, ते विस्कटवायचं कसं, आणि महाराष्ट्र आणि मुंबईचा जो विकास आहे तो अडवून कसा ठेवायचा, हे कदाचित त्यांच्या मनात होतं. म्हणजे आज मला दुःख ह्या गोष्टीचं नाही की आपलं सरकार गेलं, मला दुःख ह्याच गोष्टीचं आहे की मुंबईचा जो विकास होत होता, कदाचित अनेक वर्षानंतर किंवा पहिल्यांदा असं असेल की मुंबईतला माणूस, एक अस्सल मुंबईकर हा मुख्यमंत्री झाला होता आणि म्हणून मुंबईवर जेवढं लक्ष होतं, मुंबईचा जसा विकास होत होता, ह्या इकडच्या पोलीस हाऊसिंगचा विषय आम्ही घेतलेला,
कोळीवाडीचा विषय आम्ही घेतलेला, अनेक ठिकाणी पोलीस हाऊसिंग असेल, आपले गव्हर्नमेंट कॉलनी असेल, बीडीडी चाळीचा जो विषय होता, हे 25-26 वर्षाचे रखडलेले प्रश्न होते, त्यांना आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो. कुठे ना कुठेतरी पोटात त्यांचे हेच दुखत असेल की मुंबईचा विकास होतो. उद्या 7 ऑगस्ट आहे. बीएसटी जी आपली आपण बघत असाल सगळीकडे प्रत्येक गल्लीमध्ये जी आपली बीएसटी दिसते, कदाचित आपण ह्याला लाईफलाईन म्हणून ओळखत नाही, पण जेव्हा पूर येतो, जेव्हा काही घटना या मुंबईत घडते, जेव्हा कोविडचा काळ देखील होता, तेव्हा बीएसटी कधी थांबली नाही, बीएसटी चालत राहिली. उद्या ह्या बीएसटीला 75 वर्ष होतात. 75 वर्ष होतात. पण या बीएसटी मध्ये मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण बीएसटीची किंमत एका तिकीटची ही 5 रुपये ही बेस किंमत ठेवली. 5 किलोमीटर तुम्हाला जायचं असेल तर 5 रुपयात जाऊ शकता. 10 किलोमीटर तुम्हाला जायचं असेल तर 10 रुपयात जाऊ शकता. 15 किलोमीटर तुम्हाला जायचं असेल तर 15 रुपयात जाऊ शकता. आणि कुठूनही कुठे 15 किलोमीटरहून जास्त जायचं असेल तर 20 रुपयात तुम्ही जाऊ शकता. आपण आज आता आपल्या बीएसटीच्या फ्लीटमध्ये साधारण 3,337 गाड्या आहेत. त्या पुढच्या 3 वर्षात 10,000 पर्यंत नेणार होतो. इलेक्ट्रिक बस आपण आणत होतो, म्हणजे तुम्ही बसच्या मागे जरी उभं राहिले तर तुम्हाला धुराचा त्रास होणार नाही, आवाजाचा त्रास होणार नाही, अशा काही करत होतो गोष्टी. मुंबई महानगरपालिकेची शाळा असतील, ह्या मुंबईला पुढे नेण्याचं काम आपण जे करत होतो ते ह्याने आज अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आज मी ह्या गद्दारांनी एवढंच विचारत आहे, पुन्हा पुन्हा मी सगळीकडे जाऊन विचारत आहे की नक्की आमचं काय चुकलं की तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसली. विकास होत होता, कामं होत होती, जे हे सांगतात ना, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतात. म्हणजे मला आश्चर्य ह्या गोष्टीचं होतं की ह्या स्थानिक गद्दारांनी जी काही कारण दिली, एक कारण त्याच्यात असं होतं की वॉर्ड ऑफिसर आम्हाला सतवत होते. वॉर्ड ऑफिसर, तुम्ही विचार करा, जो माणूस स्टँडिंग कमिटीमध्ये एवढे वर्ष राहिलेला आहे, आमदार राहिलेला आहे, त्याला वॉर्ड ऑफिसर सतवू शकतो का? मग काय तुमची धमक नाही? पण मी पुन्हा पुन्हा हेच विचारतोय, परत परत हेच विचारतोय की काय आमचं चुकलं, काय तुम्हाला कमी दिलं की ज्यांनी तुम्ही असं तुम्हाला वाटलं की उद्धव साहेबांसारख्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसावं. हे का तुम्ही केलं? अजूनही या प्रश्नाचं उत्तर येत नाही. अनेक मग ह्या 40 गद्दारातून अनेक लोक बोलत आहेत. कोणी विचारतं कोण आदित्य ठाकरे, त्याची लायकी काय, काय त्यांनी काम केलेलं आहे, साधा आमदार आहे. होय, मी साधा आमदार आहे, माझी ओळख नाही आहे. माझी ओळख ही शिवसैनिक आहे, एक निष्ठावान शिवसैनिक आहे, ही माझी ओळख आहे. मी कधीही माझं नाव कुठे वापरलेलं नाहीये, मी कधीही माझ्या नावाचा माज केला नाही. पण कोण आदित्य ठाकरे यांनी विचारावं, स्वतः आरशात बघावं आणि विचारावं स्वतःला की जर शिवसेना नसती तर तुम्ही काय असतात आणि कोण असतात. आणि बघा कशी विधानं बदलत असतात. म्हणजे गेल्या 1.5 महिन्यामध्ये ही विधानं कशी लेझिम सारखे पुढे मागे करत आले हे तुम्ही लक्षात घ्या. एका बाजूला बोलतात उद्धव साहेबांबद्दल प्रेम आहे, मनामध्ये आदर आहे, आदित्य आमच्या मुलासारखा आहे. दुसऱ्या बाजूला कधीतरी कोणतरी इतर टीका करून जातं, त्यांच्या मनातला जो राग आहे, द्वेष आहे ते बोलून जातं. परत इथून कोणीतरी बोलतं नाही पण ते चुकले, आमच्या मनामध्ये खूप प्रेम आहे, आदर आहे. काल तर कोणीतरी असं बोललंय, माझंच म्हणजे डोळे भरून आले की अरे एवढं प्रेम आलं कुठून? आणि एवढं प्रेम जर तुमच्या मनामध्ये होतं तर तुम्ही जे आम्हाला संपायला निघालेले आहात, जे आमच्या पाठीत खंजीर खुपसायला निघाले होते, ज्यांनी आमच्या छातीवर पाठीवर सगळीकडे वार केले होते, 2.5 वर्ष बदनामी केली आमची, आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जाऊन बसले कशी आणि का? म्हणजे काय तुमच्या डोळ्यावर पट्टी होती की कानात पोळी घालून तुम्ही तिथे गेला होता की जे काही बदनामी झाली ठाकरे परिवाराची आणि शिवसेनेची, जी महाराष्ट्राची देखील बदनामी झाली आणि मुंबईची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ज्याने या महाराष्ट्रामध्ये दंगल करण्याचा प्रयत्न केला आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत जर आमच्याबद्दल तुमच्या मनात एवढं प्रेम असेल तर बसलातच कसे? पण आज देखील मी तुम्हाला सांगतो, एवढं सगळं ऐकूनही, एवढं सगळं बघूनही, पाठीवर सगळे वार झेलूनही माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही ना, द्वेष ना, काही, माझ्या मनात दुःख आहे. आज मी तुम्हाला विचारू इच्छितो, जसं मी सतत विचारतोय की हा प्रश्न मला अनेकदा पडत असतो. सकाळी पण जेव्हा मी उठतो आणि सहज विचार करत असतो, पेपर वाचल्यानंतर पण विचार करत असतो की काय कमी दिलं आहे ना. आणि आज मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तिथे आहात, आनंदी राहा. काही माझ्या मनामध्ये राग नाही ना, कोणा मंचावर जे आहेत माझ्यासोबत त्यांच्या मनामध्ये देखील राग नाहीये. तुम्ही तिथे काही कारणांमुळे जाऊ शकत असाल, गेले असाल, मला माहिती नाही, काही कारण असतील त्यांच्यावर, दडपण असतील. तुम्हाला माहिती का काही दडपण असतील त्यांच्यावर, जे गद्दार आहेत त्यांच्यावर? पण हेच सगळे मला महाराष्ट्रभरात सांगत आहेत. मला काही माहित नाही त्यांच्यावर दडपण काय असेल. पण मी त्यांना एवढंच सांगायचं, तुम्हाला जायचं ना तिथे, आनंदात राहा, सुखी राहा, तुम्हाला तुमचं लक लाभो, तुम्हाला कधी कोणी परत बोलवत नाहीये. पण जर तुम्हाला तिथे राहायचं असेल
तुमच्यात थोडी हिंमत असेल आणि लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. होऊन जाऊ दे एकदाच ह्या महाराष्ट्रामध्ये त्या 40 आणि 50 सीटवर की जनता कोणाच्या सोबत आहे. ज्यांना परत यावं वाटत असेल, ज्यांना मी एक सतत सांगत आहे, पूर्ण महाराष्ट्रात सांगत आहे की ज्यांना असं वाटतं की उद्धव साहेबांबरोबर चूक आपण केलं, चुकीचं केलं, पाठीत खंजीर खुपसणं हे योग्य नव्हतं, गद्दारी करणं हे योग्य नव्हतं, ज्यांना त्याचा पश्चाताप होत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतील. पण एक तर गद्दारी करायची, पाठीत खंजीर खुपसायचा आणि मग सगळीकडे सांगत फिरायचं की आम्ही उठाव केला, आम्ही बंड केला, क्रांती केली, 33 देशांनी आमची नोंद घेतली. काय सांगतात? लाजा पण नाही वाटत आहे. 33 देशांनी ह्या गद्दारीची नोंद घेतलेली आहे, बंडाची नोंद घेतलेली नाहीये. भारत बघत आहे, पूर्ण जग बघत आहे की आपल्या देशात लोकशाहीला कसं ठेचलं जाते, कसं मारलं जातंय, लोकशाहीचा गळा कसा दाबला जातोय, हे पूर्ण जग बघत आहे. या 15 ऑगस्टला जेव्हा आपण 75 वर्ष आपल्या आझादीचे साजरे करू, आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही हा प्रकार राहिला आहे का, आपल्या देशात हा लोकशाही म्हणून प्रकार राहिला आहे का. कारण बंड करायला, क्रांती करायला, उठाव करायला, जसं मी सांगितलं ना, हिंमत लागते, ताकद लागते, क्षमता लागते. हे तुम्ही जे केलं आहे तो बंड नाहीये, क्रांती नाहीये, उठाव नाहीये, डरपोकपणा होता तुमच्यामध्ये आणि म्हणून तुम्ही पळून गेला होता. तुम्ही गद्दार आहात आणि गद्दार म्हणूनच राहाल. जर तुम्हाला उठाव करायचा असता, तुम्हाला बंड करायचा असता, जर तुम्हाला क्रांती करायची असती तर तुम्ही महाराष्ट्रात राहून केली असती. तुम्ही सुरतेला पळाले नसतात. तिथून कुठे पळाले थे? गुवाहाटीला जाऊन डोंगर बघितले, झाडं बघितली, हॉटेल बघितली, टी शर्ट ट्रॅक पॅन्ट मध्ये फिरत होते, मजा मस्ती करत होते. पण गुवाहाटीला जाऊन, आसाम मध्ये जाऊन ह्यानं तिकडे जो पूर आलेला हा दिसला नाही. हे जर खरे शिवसैनिक असते, ह्यांच्या मनात आणि ह्यांच्या रक्तात खरी शिवसेना असती तर हे त्या पुराच्या पाण्यामध्ये उतरले असते आणि लोकांची मदत केली असती. लाखो लोक तिथे बेघर झालेले होते, खायला अन्न नव्हतं, घालायला वस्त्र नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्यांची फोनाफोनी चाललेली की कोण सोबत येते, इथून अजून किती पलटायत, किती डरपोक आहेत, किती पलटायत, किती गद्दार होत आहेत, ह्याच्यावरच लक्ष होतं. लोकांची मदत करण्यावर लक्ष नव्हतं, कारण ते आपले मतदार नाहीत. आपला काय संबंध यांच्याशी? हे हिंदुस्थानी आहेत, हे भारतीय आहेत, आपल्या देशाचे नागरिक आहेत, ह्यांना पण आपण मदत केली पाहिजे. ही मनात काडी मात्र भावना नव्हती, क्षणभर काही त्यांनी विचार केला नाही. आणि जर हे खरंच त्यांच्यामध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण असती तर त्या पाण्यात उतरले असते हे आणि त्यांची मदत केली असती. तिथून हे पळत आले गोव्याला, आणि गोव्याला आपण बघितलं असेल, दुःख मला ह्या गोष्टीचं झालं. खरोखर माझं मन स्वतःला खायला लागलं जेव्हा मी बघितलं, ज्या मिनिटाला उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्या मिनिटाला हे निर्लज्जसारखे ते स्वतःला शिवसैनिक बोलतात, ते स्वतःला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चाहते भक्त बोलतात. ज्या मिनिटाला शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रांनी राजीनामा दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा, त्या मिनिटाला हे एकामेकांना पेढे भरवत होते आणि टेबलांवर उड्या मारून नाचायला लागले. टेबलांवर उड्या मारून नाचायला लागले, जणू काही कुठच्या बार मध्ये असे नाचायला लागले, हातवारे करत नाचायला लागले. तुम्ही मला सांगा, हे तुमचे राज्यकर्ते होऊ शकतात का? हे आपले लोकप्रतिनिधी होऊ शकतात का? हे आपले आमदार आणि खासदार होऊ शकतात का? हे गद्दार आहेत आणि गद्दारच राहणार. आणि मग त्यांना आणलं तिथून फरफटत गोव्यावर, नाही ते मतदानाला. पण हे जे काही चित्र आहे हे आपल्या महाराष्ट्रासाठी योग्य नाही. बघा, आज 1.5 महिना ओलांडून गेला. मला वाटतं आज तर 36वा दिवस आहे ह्या बेकायदेशीर सरकारचा. आज मी तुम्हाला सांगतोय, परत एकदा सांगतोय, कारण जे काही आपण बघतोय हा विषय न्यायप्रविष्ट आहे. पण हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार गद्दारांचं सरकार आणि कोसळणार म्हणजे कोसळणारच, तुम्ही लिहून घ्या. पण मनात भीती बसली की त्यांना कळलेलं आहे की जनतेला ही गद्दारी आवडलेली नाही, पटणारी नाही, आणि म्हणून निवडणुका कितीही पुढे ढकलू शकतो हा ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड जे 236 झालेले ते परत 227 केले. करा 227 करा, 2 करा, 27 करा, जिंकणार ती शिवसेना जिंकणारच. कारण ह्या देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. सत्यासमोर सत्ताही जिंकत नाही. लिहून घ्या तुम्ही.
पण आज हालत काय या महाराष्ट्राची? आज या महाराष्ट्रात 2 लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे. किती लोकांचं? 2. कधी कधी ते मुंबईत आणि महाराष्ट्रात येत असतात, अन्यथा दिल्लीतच राहतात. आज पण 2 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आठवतं तेव्हा महाराष्ट्र येतो, कधी त्यांना दिल्लीत भेट नाकारली तर मग एखादा दौरा काढतात, महाराष्ट्रात लोकांना भेटायचं थोडं दाखवतात, मग परत दिल्लीला पडतात. जे काही राज्य चाललेलं आहे ते दिल्लीश्वरच्या आदेशांवरच चाललेलं आहे. पण अजून एक मला प्रश्न पडलेला आहे, मला माहिती नाही, तुम्ही सांगू शकाल, ह्या बेकायदेशीर सरकारमध्ये खरा मुख्यमंत्री तरी कोण आहे? दोघांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे? म्हणजे कधीतरी कोणी चिठ्ठी लिहून देतं, कधी माईक खेचून घेतं, उठू का विचारतात उपमुख्यमंत्री काय, म्हणजे कधीही मी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याचा माईक खेचलेला बघितलं नाहीये. महाराष्ट्रात काही कुठच्याही राज्यात किंवा कुठच्याही देशात कधीही चिठ्ठी बाजूने आलेली कळलेली नाहीये. कधीही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना काय करायचं हे सांगतात, उठा बसा, हे कधीही बघितलं नाही, किती कोणाची ताकद असली तरी. आणि म्हणून मला हा खरोखर प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रात नक्की मुख्यमंत्री आहे तरी कोण? नाही हो, बेकायदेशीर सरकार आहे, मुख्यमंत्री दोघेही नाहीये. सरकार घटनाबाह्य आहे, कोसळणार म्हणजे कोसळणार, मुख्यमंत्री खरी ही जनता आहे. पण आज आपण बघा, मागच्या आठवड्यातच या विदर्भात पूर आलेले, अतिवृष्टी झालेली, कुठे कुठे पावसाचं पाणी जास्ती पडलेलं आहे, शेतकरी त्रस्त आहेत, कुठे महिलांवर अत्याचार चाललेले आहेत. पण ह्या कोणालाही वाटलं नाही की त्या जनतेला जाऊन, लोकांना जाऊन भेटावं किंवा महाराष्ट्रात फिरावं. नवीन सरकार स्थापन झालंय, मंत्रिमंडळाचा आता पता नाही, विकास कामांचा आता पता नाही. काल मी कोस्टल रोडची पाहणी करून आलोय. काल मी देखील, माझ्यासोबत अरविंद सावंत साहेब होते. हिंद माता असेल, गांधी मार्केट असेल, हे दोन्ही ठिकाणी जिथे अनेक वर्ष पावसाचं पाणी साचायचं, ज्या मिनिटाला आपलं सरकार आलं महाविकास आघाडीचं आणि एक अस्सल मुंबईकर मुख्यमंत्री झाला, त्यांनी सगळ्या यंत्रणा कामी लावल्या. आणि तिथे आपण काल परवाकडेच आपण बघितलं असेल, मध्यंतरी बातमी पण आली की धो पाऊस पडल्यानंतर देखील हिंद मातामध्ये आणि गांधी मार्केटमध्ये पाणी तुंबलं नाही. हे शिवसेनेचं यश आहे. आणि म्हणून जे काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतात, जे काही प्रेम घ्यायचं असतं, जे काही आशीर्वाद घ्यायचे असतात आपल्याला, ते आपल्याला ह्या महाराष्ट्राच्या जनतेचे घ्यायचे असतात, दिल्लीश्वराच्या नाही. पण आज बघा, आज देखील मुख्यमंत्री दिल्लीतच आहे. दिल्लीवरनं कधी मी त्यांना एवढंच सांगेन की तुम्ही मध्यंतरीच्या काळात मला वाटतं 2-3दा पायलटला सांगून विमान थांबवलेलं आहे, फोन केलेले आहेत. तसं कधीतरी महाराष्ट्राच्या वर विमान थांबवा, खालती काय चाललंय बघा, लोकांमध्ये जी भावना आहे ती बघा. लोकांना हे गद्दारी पटलेली नाही, आवडलेली नाही. कारण तुम्ही गद्दारी जी केली आहेत ना, ती फक्त शिवसेनेसोबत नाही केली. ही गद्दारी तुम्ही उद्धव साहेबांसोबत नाही केली. ही गद्दारी तुम्ही फक्त राजकारणासोबत नाही केली, तुम्ही माणुसकीसोबत गद्दारी केलेली आहे. ही माणुसकीसोबत गद्दारी झालेली आहे. या महाराष्ट्रात अनेक गद्दारे मी बघितलेले आहेत. अनेक लोकांनी पक्ष बदलून दुसरीकडे गेलेले आहेत आणि कधी मला वाईट वाटलं नाही ह्याच कारणासाठी, कारण महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती होती ती एवढीच होती की पक्षाचा राजीनामा द्यावा, आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा द्यावा, दुसरीकडे जाऊन निवडणूक लढवावी, जिंकाल किंवा हराल, पण ही लोकशाही आहे. कधीही कोणी आधीच्या पक्षावर एवढी टीका केली नाही. मध्यंतरी एक छोटा काही झालं ते झालं, ठीक आहे, ते आता विसरून जावं. पण हे जे झालेलं आहे, ह्यांनी प्रसंग बघा कसा ओळखला की ज्या माणसाने तुम्हाला तुमची राजकीय ओळख दिली, ज्या माणसाने तुम्हाला शिवसेनेत ओळख दिली, सामाजिक ओळख दिली, पदं दिलीत, मंत्रीपदं दिलीत, आमदारकीचं तिकीट दिलं, सर्व काही तुम्हाला दिलं, विश्वास तुमच्यावर ठेवला, डोळे बंद करून विश्वास ठेवला. आणि अनेकदा शिवसैनिक उद्धव साहेबांना हे सांगायला लागलेले आहेत की तुमचं चुकलं, तुम्ही ना गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्ती प्रेम दिलं, तुम्ही ना डोळे बंद करून मिठी मारलीत आणि त्यांच्या हातातला खंजीर तुम्ही बघितला नाही की तुमची चूक झाली. हे आता उद्धव साहेबांना काही काही शिवसैनिक सांगत असतात. पण ह्या गद्दारांच्या नेत्यांना अशी काही आपण खाती दिलेली जी 40 वर्ष कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी सोडली नव्हती, अशी खाती आपण ह्यांच्या हाती दिली होती. पण ज्यावेळी उद्धव साहेबांवर कठीण काळ होता, आमच्या परिवारावर कठीण काळ होता आणि मी बाहेर बोलू शकत नव्हतो, कारण मुख्यमंत्र्याचंच परिवार जर खचून बसलं तर महाराष्ट्राचं काय होणार हे आमच्या मनात विचार होता. पण जेव्हा उद्धव साहेबांचं ऑपरेशन झालं मणक्याचं, एक नाही 2 ऑपरेशन झाली. ज्यांचे ऑपरेशन झाले आहेत तुम्हाला माहिती असेल ऑपरेशन कसं होतं, कसं तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये जात असताना किती मनात भीती असते. म्हणजे ज्यांनी आता कोविडची लस पण घेतली असेल त्यांना पण माहिती असेल की कोविडची लस घेताना आपल्या मनात भीती असते की अरे इंजेक्शन दुखणार की नाही. पण उद्धव साहेबांचं एक नाही 2 ऑपरेशन झाले. त्या 1-2 महिन्यांमध्ये ते जास्ती हलू शकत नव्हते.
1.5 महिना तर हॉस्पिटलमध्येच होते, हॉस्पिटलच्या बेडवर होते. मुलगा म्हणून मी त्यांचं दुखणं बघितलेलं, त्यांच्या वेदना बघितलेल्या आहेत. मी जेव्हा त्याच दिवाळीनंतर, आपण अनेकदा दिवाळीत मातोश्रीवर येत असतात, मागच्या 2 वर्षात कोविडच्या काळामध्ये जास्त भेटू शकले नाही, पण वर्षा बंगल्यावर देखील आमदारांचं खासदारांचं जेवण होतं. हे झाल्यानंतर उद्धव साहेबांची सर्जरी ठरलेली आणि माझं जागतिक एक पर्यावरणाची परिषद होती. आणि मी उद्धव साहेबांना विचारलं, उद्धव साहेब तुमचं ऑपरेशन आहे, मी जाऊ की नको जाऊ, काय करू? तेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं, आदित्य तू जायला पाहिजेस, कारण तू स्वतःसाठी जात नाहीयेस, तू महाराष्ट्रासाठी जातोयस, तू जायला पाहिजेस. पण मला माहिती होतं, माझ्या मनात होतं माझ्या वडिलांचं ऑपरेशन होणार, हे मला माहिती होतं. ऑपरेशन पहिलं झालं, मी तेव्हा तिथे होतो. 2-3 दिवसांनंतर परत येणार होतो कॉन्फरन्स संपून, आणि अचानक दुसरं ऑपरेशन जेव्हा झालं ते इमर्जन्सी ऑपरेशन होतं. आणि मी इथे आल्यानंतर ते जे काही चित्र आहे डोळ्यासमोर, मी कोणाला सांगू इच्छित नाही, पण ते चित्र माझ्या डोळ्यातून काही पुसू जाणार नाही, माझ्या मनातून जाणार नाही. आणि त्या काळी आपल्याला आठवत असेल, उद्धव साहेब जास्ती हलू शकत नव्हते, जास्ती फिरू शकत नव्हते, जास्ती कोणाला भेटू शकत नव्हते. अक्षरशः मी पण जेव्हा हॉस्पिटलमधून लोकांना भेटायला बाहेर यायचो, तेव्हा हॉस्पिटलमध्ये जायच्या आधी 6 कोविड टेस्ट करायचो. कारण आपल्या वडिलांना जपायचं आहे, मुख्यमंत्र्यांना ह्या राज्याचं जपायचं आहे, सांभाळायचं आहे. आणि एका बाजूला मी हे सगळं करत असताना उद्धव साहेब जेव्हा हलू शकत नव्हते, जास्ती हालचाल होत नव्हती त्यांच्याकडून दुसरं ऑपरेशन झाल्यानंतर, तरी देखील त्यांनी काम थांबवलं. जेवढी काही त्यांची ताकद होती, तेव्हा एनर्जी होती, तेव्हा उद्धव साहेब अक्षरशः व्हॉट्सअपवर असेल, फोनवर असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सवर असेल, आपल्या सगळ्या वॉर्ड ऑफिसर्स सोबत, म्युन्सिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, SP, कलेक्टर, डॉक्टर सतत फोनवर असायचे की महाराष्ट्रात कोविड वाढत आहे, आपण लोकांचे जीव वाचवायचे कसे. म्हणजे तुम्ही विचार करा, एका बाजूला आम्ही सगळे ह्या कठीण काळातून चाललेलो आहे, दुसऱ्या बाजूला जेव्हा महाराष्ट्रात कोविड वाढत होतं, तेव्हा उद्धव साहेब जेवढी काही ताकद असेल ती जमा करून महाराष्ट्राचा विचार करत होते. पण हे जे गद्दार आहेत ना, हे निर्लज्ज 40 लोक, हे स्वतः मुख्यमंत्री कसे बनणार, फुटणार कसे, हा विचार करत होते. हे होऊ शकतं तुमच्या राज्यात. जो माणूस, ज्या माणसाने तुम्हाला सगळं काही दिलं, तुमचा नेता म्हणून तुम्ही नुसतं नेतेगिरी केली नाही, उद्धव साहेबांनी त्यांना प्रेम दिलं, कुटुंबप्रमुख म्हणून जे काही असेल सगळं काही तुमच्यासाठी केलं, त्या माणसाला जेव्हा बरं नसतं, तो माणूस जेव्हा आजारी असतो, तुम्ही त्यांची काळजी घ्यायची की गद्दारीचा विचार करायचा. म्हणूनच जे काही मी सतत म्हणत आहे ना, की आता ह्या गोष्टीची मला आता क्यू यायला लागलेली आहे, किळस वाटायला लागलेली, की आपण स्वतः एवढे वर्ष मी बघायचो की राजकारणात मला अनेक लोकांनी सांगितलं की आता ते चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं. ही जी काही गद्दारी झाली आहे ना, हे जे काही वाईट प्रसंग बघून त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला ना, ते एवढंच सिद्ध करायला केलेलं आहे की राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. आणि माझा प्रयत्न हाच आहे, मी सगळीकडे एवढंच फिरत आहे की हे माझ्या मनाला पटणारं नाही. जे काही आपण करत आलो, मी केलं, उद्धव साहेबांनी केलं, प्रामाणिकपणे केलं, या महाराष्ट्रासाठी केलं, आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी केलं, नागरिकांसाठी केलं, आणि हे करत राहणार. पण आज देखील मला हा प्रश्न पडत असतो की तुम्ही कोणाच्या सोबत उभे राहा. कारण ह्या गेल्या 2.5 वर्षात अनेक वार आम्ही बघितलेले, छातीवर झाले, जसं मी सांगितलं, पाठीवर झाले. पण आज आपल्याच लोकांनी, ज्यांना आपण आपलं समजत होतो, आपण सर्व काही त्यांना दिलं, त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसला. आज तुम्ही बघत असाल, शिवसेनेला एकटं पाडण्याचा प्रयत्न होता, ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचा प्रयत्न होत आहे, राजकारणातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. मी आज तुम्हाला 32 वर्षाचा एक तरुण विचारत आहे, तुम्ही आम्हाला सांभाळून घेणार की नाही? मला तुमच्याकडून काही नको, मला फक्त प्रेम आणि आशीर्वाद पाहिजे. आणि ते हात वरती करून जर तुम्ही मला दिले तर ह्याच ताकदीवर मला पुढे निघायचं. कारण जसं मी सांगितलं की दुःख ह्या गोष्टीचं आहे की आपल्याच लोकांनी आपल्याशी गद्दारी केली. दुःख या गोष्टीचं की आपल्याच पाठीत ज्यांनी आपल्याला मिठी मारली, आपण ज्यांना कडकडून मिठी मारली, त्यांनी पाठीवर वार केले. पण आज मी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद घेऊन पुढे निघत असताना एवढंच तुम्हाला सांगतो की अजूनही माझ्या मनात ताकद आणि जिद्द आहे, कारण माझ्या रक्तात हिंदुराष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे. मी जो काही लढत आहे 32 वर्षाचा तरुण म्हणून, लोकशाहीसाठी आहे, ह्या महाराष्ट्रासाठी आहे, शिवसेनेसाठी लढत आहे, माझा परिवार तुम्ही सगळे आहात. पण मी अजूनही जिद्द घेऊन पुढे चाललोय की ह्या देशाला नाही तर जगाला दाखवायचं की चांगल्या लोकांना आपल्या राजकारणात स्थान असतं आणि ते निर्माण करून द्यायचं. ह्यासाठी मी लढत आहे. आणि म्हणून आपलं प्रेम आणि आपले आशीर्वाद घेऊन, आपली ही एकजूट बघून अजून माझी जिद्द वाढलेली आहे. हे प्रेम आणि आशीर्वाद असंच ठेवा. पुन्हा एकदा शिवसेना बांधायचीच आहे,
पण नवा देश आणि राष्ट्र घडवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.